यवतमाळात महावॉकेथॉनने जलसंवर्धनाचा संदेश दिलेला आहे। माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकर नाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त जिल्ह्यात जलसंधारण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर स्पर्धेला यवतमाळ जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। समता मैदानावरील या उपक्रमात तब्बल 24,274 नागरिकांनी नोंदणी करून माती वाचवा आणि पाणी जपा असा महत्त्वपूर्ण संदेश दिला। सकाळी समता मैदानात सहभागींना योगासनाचे धडे व जलसंवर्धनाची शपथ देण्यात आली। आमदार किसन वानखेडे व जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हिरवी झेंडी दाखवून 3 किलोमीटरच्या वॉकेथॉनची सुरुवात केली। या वॉकेथॉनमध्ये तरुण, महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। स्पर्धेच्या समारोपानंतर ईश्वर चिट्टीने विजेत्यांची निवड करण्यात आली। यात शिवम संदीप बुटले याने प्रथम म्हणजे 25,000 रुपयाचे बक्षीस जिंकले। वेद यादव याने तृतीय म्हणजे 15,000 रुपयाचे बक्षीस तर पायल रेड्डी ने तृतीय 10,000 रुपयाचे पारितोषिक पटकाविले। याशिवाय 18 स्पर्धकांना प्रत्येकी 3,000 रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले। यावेळी विविध विभागाचे अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित